को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घराची सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो नागपुरातील धरमपेठ परिसरातील त्रिकोणी पार्क येथे फडणवीस यांचं खासगी निवासस्थान आहे आणि आज स्मार्ट मीटर विरोधात नागपुरात आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे। सुरुवातीला आंदोलकांनी फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलनाची परमिशन मागितली होती, परंतु ती परमिशन नाकारण्यात आली। आता व्हेरायटी चौकामध्ये आंदोलन आहे, परंतु त्याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील फडणवीस यांचं जे खासगी निवासस्थान आहे धरमपेठ परिसरातलं ते निवासस्थान या ठिकाणी आपण बघू शकतो तिथली सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपुरात नाही, परंतु तरीही खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा जी आहे ती वाढवलेली आहे। नागपुरातील सीताबर्डी पोलीस स्टेशनचा स्टाफ जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। दुपारी 12:30 वाजता हे आंदोलन जे आहे ते व्हेरायटी चौकात सुरू होणार आहे, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून ही सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी वाढवण्यात आलेली आपण बघू शकता। या ठिकाणी हे खासगी निवासस्थान आहे फडणवीस यांचा आणि या ठिकाणी ही सुरक्षा जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। सोबत बॅरिकेडिंग या ठिकाणी करण्यात येईल, बॅरिकेड्स या ठिकाणी आणण्यात आलेले आहे। आंदोलक या भागात येऊ नये किंवा घराच्या परिसरात येऊ नये म्हणून नागपूर पोलीस सतर्क आहे। कॅमेरामॅन सचिन सह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।